लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज. सोनिया गोऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत एरळा नदी स्वच्छता महाअभियानाला उत्साहात प्रारंभ. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून सौ सोनियाताई गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनायटेड बाय प्रभाव सोशल फाउंडेशन व बडूज नगर पंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवण्यात येणाऱ्या एरळा माई स्वच्छता अभियानाअंतर्गत एरळा नदी स्वच्छता महाअभियानाचा सौ सोनिया जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात शुभारंभ झाला. या अभियानाच्या प्रारंभी नगराध्यक्षा सौ रेखा अनिल माळी यांच्या शुभ हस्ते पोकलेन व जेसीबी मशीनचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री ज्योतिबा मंदिर ते एरळा नदी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नदीपात्रातील वेली, गवत, प्लास्टिक व इतर कचरा हटवून नदी स्वच्छ करण्याचे महत्त्वपूर्ण काम करण्यात आले. यावेळी सोनिया गोरे यांच्या एरळा माई स्वच्छता महाअभियान आणि पर्यावरण संरक्षणासाठी समाजाच्या सक्रिय सहभागाची गरज असल्याचं अधोरेखित करत नदी, नाले आणि जलस्रोत स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे असं मत व्यक्त केलं. पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये तसेच संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित विभागांना नाले व गटरींची स्वच्छता, पाणी निचरा व्यवस्था, धोकादायक ठिकाणी पाहणी, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सोनिया गोरे यांनी प्रशासनाला दिल्या. या उपक्रमात खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी, बडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, नगरपंचायत मुख्य अधिकारी सतीश चव्हाण, नगरसेवक, नगरसेविका, आजी माजी लोकप्रतिनिधी, युवक, नागरिक तसेच युनायटेड बाय प्रभाव सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी, नगरपंचायतचे अधिकारी, कर्मचारी व भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एरळा माई स्वच्छता महाअभियान पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र. नगर पंचायतीमार्फत आणि या युवा संघटना जी आहे आपल्या वडूजची त्यांच्या मार्फत आम्ही नदी स्वच्छतीकरणाचं पहिलं काम हातात घेतले आणि माझी आणि आपल्या ह्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या विचारातून आम्ही खूप दिवसापासून वडूज शहर हे सुंदर शहर आणि स्वच्छ शहर कसं करता येईल याच्या बाबतीत चर्चा आम्ही गेली दीड वर्ष झालं करतो आहोत. आमच्याकडं जेव्हापासून या वडूज नगरीची सत्ता आली तेव्हापासून आम्ही वडूज नगरी चांगली करण्याच्या मागे खूप लागून नियोजित अशा पहिल्या प्राथमिक चर्चा करून आत्तापर्यंत आम्ही आता इथं अगदी आज सुरुवात करतो आहे आणि एवढी चांगली सुरुवात होणार आहे. त्यात यांचा आदित्य पंडितचा आणि त्याच्या सर्व मित्रमंडळांचा आम्हाला खूप चांगला उपयोग आम्ही करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या वडूज नगरीचे सगळे जे सहकारी आहेत, नगरसेवक असतील, जुने नगराध्यक्ष असतील आणि सगळे जे जनता असेल त्यांच्या बरोबरीनं, त्यांच्या विचारातून त्यांना जसं हवं तसं आम्ही वडूज नगरी करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते भाऊंच्या माध्यमातून नगरपालिकेला आम्ही पूर्ण विचार घेऊन त्याच्या माध्यमातून, कारण त्यांच्याकडे अधिकार आहे, त्यांनी आम्हाला परमिशन द्यायची आहे, त्यांनाच जास्त काम करायचं आहे, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही ही सगळी नगरी स्वच्छ करण्याचं ठरलं आहे. त्यासाठी प्राथमिक म्हणून नदी, एरळा नदी आपली स्वच्छ व्हावी याच्यापूर्वीसुद्धा बऱ्याच जणांनी, डॉक्टर साहेब असतील, डॉक्टर मांडवे त्यांनी आधीपासून सुरुवात केलेलीच होती पण त्यांना तसं जास्त करता आलं नाही. पण आम्ही आता इतकी सगळी संघटना ही आम्ही एकत्रित करून काम करेल त्यावेळेला याला यश भरपूर मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि सगळी जनता तर सहकार्य करेलच. त्यात आम्हाला अजून एक मदत हवी आहे पोलीस यंत्रणेची, कारण त्यांच्यामार्फत आम्ही सगळ्या जनतेला अशा चांगल्या सवयी लावण्याचं त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी मी काल सोनवणे साहेबांशी पण बोलले की आम्हाला तुमची मदत खूप लागणार आहे. कारण आजपर्यंत ज्या लोकांना सवय होती की निर्माल्य नदीत टाका, काहीतरी नदीला वाहिलं की आपल्याला आपलं प्रवृत्ती, काही दुष्ट प्रवृत्ती नष्ट होतात, अशा काही काल्पनिक कल्पना आहेत. त्या सगळ्या बाजूला ठेवून आपण नदीमध्ये कोणत्याही प्रकारचं निर्माल्य किंवा कोणत्याही प्रकारची घाण जाऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यातलं प्राथमिक ठोस खड्डे घेणार आहोत नदी स्वच्छ केल्यानंतर
म्हणजे जे गटाराचं पाणी नदीत जाणार आहे ते सुद्धा आम्ही पूर्णपणे अडवून शोषखड्डे घेऊन शोषखड्ड्यातनं शुद्ध होऊन पाणी नदीत कसं जाईल अशा सगळ्या आम्ही गोष्टीचं नियोजन सध्या आम्ही करतोय. आणि त्याच्या पलीकडे जाऊन हा इथं घाट जो पूर्वीचा घाट होता तो घाट पूर्ववत असा घाट तयार करून सुशोभित करून गार्डन करून त्याला सुंदर लायटिंग करून असं एक चांगल्या प्रकारचं आम्ही वडूज नगरीला एक शोभा देणार असं चांगलं काम आम्ही हाती घेतले आणि त्याच्यासाठी आजची सुरुवात आहे. आणि ही कल्पना मी बरेच दिवसापासून राबवण्याचा प्रयत्न करते भाऊंच्या माध्यमातून मागं लागून आणि त्याच्यासाठी हे सगळे मदत करतात. याच्यासाठी सगळ्यांना धन्यवाद. आजची सुरुवात चांगली होऊ ही आपण ज्योतिबाच्या मंदिरात सिद्धनाथाच्या कृपेनं सगळं काही पार पडावं अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करून आजची सुरुवात करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.